यस मुख्य आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये इथे मात्र शुभम चांगली बॅटिंग केली, चांगली बॅटिंग दर्शवली गेली. यस आपण फायनलचा हा थरार पाहणार आहोत. माझ्या सोबत पार्थ देखील जॉईंट होणार आहे. अगदी दुहेरी आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल, एक सुरेख आवाज. जुना बॉल असेल कोणाकडे तर 2 मिनिटांसाठी द्यायचा आहे. आपण पाहतोय. धन्यवाद आमचे प्रेक्षक वर्ग. तर इथे मात्र आपण पाहतोय फायनलचा थरार. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा आणि जोरदार टाळ्यांनी या फायनलला सुरुवात करूया. अगदी रंगतदार हे टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी शेवटची मुवमेंट या चॅम्पियन ट्रॉफीला उचलण्यासाठी कोणता संघ सज्ज होईल ते अगदी काही अंतिम 8 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच आपण बँड पथकाला देखील चान्स देणार आहोत. मात्र विकेट चौकार आणि त्यानंतर पाहिलं तर ओव्हर नंतर पहिला चेंडू या ठिकाणी उत्कर्ष सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर. सलामीचा फलंदाज जर पाहिलं तर दिवेश पाटील. पहिला चेंडू खेळतो या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी पाहिलं तर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कौशल सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. पूर्णपणे अंगाला झोकून दिलं. या मैदानावर घरचं मैदान आहे आणि घरचं मैदान अगदी जर पाहिलं तर ज्या पद्धतीने एबीसीडी पाठांतर असते त्याच पद्धतीने घरचं मैदान देखील पाठांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जर पाहिलं तर पहिला चेंडू खेळला गेला. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. एका बाजूला प्रेषित, दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील. दिवेश पाटीलच्या फटक्यामध्ये दम होता परंतु त्याहूनही चांगली कामगिरी राहिली ती म्हणजे कौशलची. मात्र 3 आणि 4 चा कॉम्बिनेशन आपण पाहतोय. अपसाइड रिजन मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा चेंडू घेऊन येत आहेत प्रेषित साठी. इथे मात्र फटका पुन्हा एकदा कौशलकडे. चांगली थ्रो इथे पाहायला मिळाली. आणखीन एक सिंगल रन्स घेतला जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या होते 2 धावा. सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये आज रंगला जातोय. अगदी फायनलचा थरार आहे आणि खूप चांगल्या या ठिकाणी शुभेच्छा देखील आल्या आहेत या फायनलच्या टीमला. इस बॅटरी द्यायचे 2 मिनिटं सामना जरा थांबवायचा आहे. चालू आहे. येस ओके गेम इज ऑन. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय. येस गेम स्टार्ट करायचंय. ऍड जी आहे ती इथे मात्र आपण पाहतोय मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय.
उत्कर्ष पाटील याचा पुढचा चेंडू आपण पाहतोय दिवेश पाटीलने हलक्या हँडने इथे खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत ही धावसंख्या साकारली जाते. 3 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. सिंगल सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतले जात आहेत. दिवेश आणि प्रेषित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. उत्कर्ष पाटील पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने फटका तर खेळलाय परंतु श्रीकांत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलं जात आहे आणि रन्स जर पाहिलं तर आणखीन या ठिकाणी कुठलाही रन्स मिळणार नाहीये. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर झाले. 4 चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलाय. खराब चेंडू आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे उत्कर्ष पाटील याला. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा स्कोर कार्ड वर. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. इथून 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. सिंगल सिंगल आपण पाहतोय रन्स या ठिकाणी जमवताना सातपाडी संघ दिवेश आणि प्रेषित चांगली या ठिकाणी नक्कीच समजदारी घेत आहेत दोन्ही संघ. कारण की आक्रमण केलं जाईल परंतु इथून जर पाहिलं तर पहिलं षटक ज्या पद्धतीने टाकलं जातोय महत्वाचा मुख्य गोलंदाज म्हणून आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. गौरवच्या माध्यमातून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटक संपलंय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते 6 धावा. तर पार्थ काय म्हणशील? 6 धावा. उत्कर्षीची चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण की पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच कोणताही चान्स दिला गेला नाही. खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. तसंच क्षेत्ररक्षण देखील मटेल कौशल यांच्याकडून परत गौरव यांच्याकडून खूपच सुरेख अशी गोलंदाजी. चांगले क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवलंय. कुशलने तो चेंडू अडवला आणि त्यानंतर दिवेश यांनी थोडासा सावधान पवित्र या ठिकाणी नक्कीच अंगी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम आलाय गोलंदाजी मागवर. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु दुसऱ्या बाजूला कौशल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अप्रतिम. अगदी ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकता दिवेशच्या फटक्यामध्ये ताकद जबरदस्त होती परंतु त्याहून ही एफर्ट जी दर्शवली ती म्हणजे कौशलच्या या क्षेत्ररक्षणातून. चेंडूला अडवलंय. नक्कीच मी नेहमीच म्हणतो गोलंदाजाला साथ कोणाची हवी असते तर ती क्षेत्ररक्षकाची. आणि अंडरआर्म हा असा क्रिकेट आहे ज्यामध्ये क्षेत्ररक्षण नाही तर काहीच नाही. फटका इथे मात्र सजवलाय. दिवेशला जास्त वेळ आपण शांत पाहू शकणार नाहीये. सुरेख फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमध्ये चौकार. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 10 धावा स्कोर कार्ड वर झालेत. थोडीशी मिस्टेक झाली होती या ठिकाणी आपण पाहतोय परंतु ती सुधरवली गेली आणि या ठिकाणी आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वर आहेत. दिवेश इथे मात्र पाहतोय 7 धावांवर खेळतोय तर प्रेषित 2 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू द्यायचा आहे. आलाय मॅच बॉल या ठिकाणी येतोय. इथून पाहायला मिळेल चांगला फटका आलाय दिवेशच्या बॅट मधून आणि या फटक्याने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावांवर नेऊन पोहोचवले. षटक जर पाहिलं तर ज्या पद्धतीने पहिलं कंप्लीट केलं गेलं अगदी उत्कर्षने चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर आता मात्र आपण पाहतोय मिस्टर शुभम आला आणि शुभमच्या दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळालाय. इथून पाहायला मिळेल चेंडू क्रमांक 3
मैदानाच्या आतमध्ये आपण फायनलचा थरार पाहतोय आणि शुभम टू दिवेश पाटील सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. इथे मात्र सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 10 धावा 11 धावा स्कोर कार्ड वर लागले जात आहेत. फायनल आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि प्रेक्षक वर्ग देखील पाहू शकतायत. अगदी खूप मोठ्या संख्येने या फायनल साठी या ठिकाणी आतापर्यंत अगदी टक लावून बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर धावसंख्या लागली जाते 12 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चौकार आलाय परंतु त्यानंतर कमबॅक करताना दिसलाय मिस्टर शुभम. फुलटा चेंडू आहे. भरपूर समाचार. 3 क्षेत्ररक्षक आहे. गॅप मोठा होता आणि गॅप काढलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेपार. येतोय चौकार. मात्र रेफरी केलाय. तर थर्ड अंपायर कडे गेलेत. इथे मात्र आपण पाहतोय हाईट फॅक्टर पाहिली जाईल चेंडूची. ज्या पद्धतीने आपण पाहतोय चेंडू थोडासा फुलटो चेंडू पाहायला मिळाला परंतु हाईट फॅक्टर या ठिकाणी पंच या ठिकाणी पडताळतायत. 3 पंच आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. रोहित एका बाजूला, चिराग तरे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोनू. हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पाहिलं जाईल. आपण पाहतोय अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच दर्शवली जाईल. फेअर डिलिव्हरी, येस फेअर डिलिव्हरी या ठिकाणी दर्शवली जाते. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू खेळेल दिवेश पाटील. फटका तर चांगला आहे परंतु उत्कर्ष इथे मात्र चुकलेत. चेंडू जर पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडीशी गडबड. उत्कर्ष पाटील कडून ह्या चुका कमी होत आहेत परंतु जी चूक झाली त्यानंतर थोडेसे निराश हताश आपल्याला पाहायला मिळाले. उत्कर्ष पाटील इथून आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं मैदानाच्या आतमध्ये कौशल आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 घेऊन आतापर्यंत धावसंख्या 20 धावा स्कोर कार्ड वर झालेत. 2 षटका मागे हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला डिक्लेअर झोन कडे पाठवलं जातंय. चेंडू जर पाहिलं तर सिंगल रन साठी नक्कीच इथे पाहिलं गेलं. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21. अजूनही विकेट आलेला नाहीये. दिवेश आणि प्रिशित ज्या पद्धतीने खेळलायत मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी नक्कीच इथे वापरली गेले. परंतु पाहूया कौशल गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन शिप शॉट अगदी कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 22 रन्स 22 धावा झालेत.
प्रेषितसाठी फुलटच चेंडू होता, परंतु या फुलटच चेंडूचा फायदा उचलता आला नाहीये. चेंडूवर जर पाहिले तर रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. इथून पाहिलं जाईल अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हर मधले. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय समोरच्या दिशेने, अगदी बॉलरच्या डाव्या बाजूने चेंडू जावं चौकार. थँक्यू. नो स्कोर आलाय. इथे मात्र पंचांचा इशारा, ही आहे झलक, जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. नो स्कोर कधीच दिलाय, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळतंय. नो स्कोर कधीच दिलाय, परंतु बँड पथक या ठिकाणी स्टार्ट झाले, त्यानंतर आम्ही अनाउन्समेंट पण केली. नो स्कोर या ठिकाणी कधीच दिला होता, यामुळे आपण नक्कीच परंतु या ठिकाणी सतपाटी लक्ष द्या, अंपायरने नो स्कोर कधीच दिला होता. ज्या पद्धतीने बँड बावीस या आकड्यावर एक थोडीशी चुकी झाली. बँड पथक ज्या पद्धतीने चालू झाला, इथे कॉल होता, माझ्यासाठी देखील कॉल केला होता. आणि आपण पाहतोय जे पंच आहेत ते पंच आपण पाहतोय शिवराज्य वेऊर संघाचे आपल्याला खेळाडू पाहायला मिळत आहेत. इथून पाहायला कौशल पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रेषित या ठिकाणी आपण पाहतोय, फटका तर चांगला आहे, हिट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय, हिट झालाय की नाही इथे मात्र पाहिलं जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच सॉफ्ट सिग्नल आलाय नॉट आउटचा, परंतु बघूया काय घडलंय काय बिघडलंय. इथे मात्र ऍक्शन रिप्ले मधून नक्कीच माईल पडेल, रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतला गेलाय. तर देऊया आपण पुन्हा एकदा ऑर्केस्ट्राला संधी. तर इथे मात्र आपण पाहू शकतायत अंपायर डिसिजन येईल, अगदी जागेवर जातील अंपायर आणि
मुख्य स्क्रीनवर देखील या ठिकाणी आपण दाखवण्यात येईल. एफर्ट ज्या पद्धतीने लावली होती, चांगली एफर्ट होती, परंतु नॉट आउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यस, आपण पाहू शकतायत इथे ज्या पद्धतीने खेळला गेला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील, आपण पाहू शकताय शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये कौशलने कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत जर पाहिलं तर कौशलच्या गोलंदाजीत एकंदरीत रन्स खर्च केले 3. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बॅटचा इनसाइड आउटसाइड एरिया लागले आणि चेंडू गेलाय बॉक्स विकेटच्या रूपाने. मोठा गडी बाद होतोय साई गणेश सातपाटी संघाचा. आत्ता वाजव. येस, तर धावसंख्या या ठिकाणी 23 धावा. गडी मात्र बाद झालाय. महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाताना दिवेश अटॅक करण्याचा प्रयत्न होता. अगदी शेवटच्या चेंडूवर मोठा फटका सजवायचा आहे हाच मनामध्ये निश्चय केला होता आणि तोच कुठेतरी महागात पडला असं म्हणायला हरकत नाहीये. बॅटची एरिया कट नक्कीच लागली गेली आणि चेंडू आउटसाइड एरिया मधून चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. हर्षद आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अर्चू आपल्याला पाहायला मिळतोय. तर पार्थ काय म्हणेन ज्या पद्धतीने सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खूपच सुरेख असा सामना सुरू म्हणते. अशी प्रेक्षकांची गर्दी क्रिकेटचा आस्वाद घेताना तसं दंसारचा किंग आपल्या टीमसाठी सपोर्ट करताना षटकातील पहिला चेंडू नक्कीच ऑफसाइड रिझनला खेळला गेला. अमोल बोरी स्वतः क्षेत्ररक्षक करताना 1 रन धावसंख्या भरते. धावसंख्या होती ती 24 धावा. खूपच सुरेख गोलंदाजीचा पहिला चेंडू बघितला गेला 22 यांच्या माध्यमातून. षटकात दुसरा चेंडू पुन्हा एकदा हर्ष आला. स्ट्राईक ऑन असेल. नवीन फलंदाज सातपाटी संघाकडून येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना एक साइडला असेल आई भवानी दंसार आणि एक साइडला सातपाटी संघ. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असेल हर्षल. उलटा चेंडू ऑनसाइड रिजनला खेळला गेला. नो चान्स. दोन्ही क्षेत्ररक्षक बीट करून जातोय. चौकार. 4 ने धावसंख्या भरते. धावसंख्या तिथे 28 धावा. खूपच खणखणीत चौकार मध्ये हर्षच्या बॅटीमधून. तर अर्चू यासाठी जाणला जातोय. जबरदस्त अटॅकिंग फलंदाज आहे. इथे मात्र प्रत्येकाचे लक्ष हे सचिन दादाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेक्षक वर्ग सचिन पाटील याचं नाव या ठिकाणी घेत असताना अगदी प्रत्येकाच्या अगदी मनातली ताईत बनले सचिन पाटील. ऑर्केस्ट्रा आहे, जबरदस्त ऑर्केस्ट्रा. कारण की या ऑर्केस्ट्रा मधून दूर देखील काढलाय. नुकसान झाली हरकत नाही, परंतु आवाज काना कोपऱ्यात गेला पाहिजेत हेच मात्र उद्दिष्ट आहे. पाहायला मिळतंय पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आडवी बॅट फिरवली होती. इथे मात्र आपण पाहतोय रन्स इथे कंप्लीट केलं जाईल. 1 धावसंख्या 1 ने वाढली जाईल. लेग बायच्या रूपाने ही रन्स कंप्लीट होते. धावसंख्या जर वाढली तर 29 धावा स्कोर कार्ड वर. अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. धावसंख्या 29 धावा या स्कोर वरती आल्या आहेत. प्रेषित एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हर्षद आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सुरेख, परंतु त्याहूनही चांगले क्षेत्ररक्षण मिस्टर शुभम या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलंय. ही 4 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या आहेत. जरूर 1 धाव आले, परंतु 3 धावा या पद्धतीने आपण पाहिला. अगदी ऍक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकताय काय जबरदस्त एफर्ट वापरली. चांगली एफर्ट पाहायला मिळाली. नक्कीच धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल स्कोर कार्ड वर धावसंख्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकताय. फटकामध्ये दम होता, परंतु त्याहूनही कमालीचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. शुभम. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अर्चू पुन्हा एकदा फटका तर सजवलाय. उत्कर्ष पाटील सरळ चेंडू हातामध्ये आणि इथून जर पाहिलं तर पंचांनी सॉफ्ट सिग्नल आउट दिलाय, परंतु थर्ड अंपायर या ठिकाणी पाहिलं जाईल. थर्ड अंपायर कडे जातील आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. काय इशारा येईल तो देखील पाहणं गरजेचं असणार आहे.
इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होताना गडी बाद झालाय. हर्षल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर इथून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत 30 धावा. शेवटचा चेंडू भावेश. इथे मात्र चेंडूला टॅप केलाय. समोरच्या दिशेने एक धाव तर पूर्ण केले. ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटक कंप्लीट झालेत आणि 4 षटकाच्या अखेरीत धावसंख्या 31 धावा आणि फायनलच्या सामन्यामध्ये 32 धावा इथे मात्र टार्गेट ठेवलं गेलंय. तर आपण पाहतोय या ठिकाणी अगदी अंतिम क्षण, अंतिम इनिंग मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल, जिथे दोन संघ आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश केला आणि फायनलचा हा थरार आपण पाहतोय. मेगा फायनल स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी लाईव्ह स्पर्धा म्हणून नक्कीच आकर्षण झालंय. इथे मात्र आपण पाहतोय सातपाडी संघ फलंदाजी करताना 31 धावा बनवल्या गेल्या आणि 32 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलंय. परंतु बघूया 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. त्या म्हणजेच आई भवानी धनसार संघ हा संघ जर पाहिला तर घरच्या मैदानावर आहे आणि घरच्या मैदानावर जर पाहिला तर दादा संघ म्हणून आपण नेहमीच पाहतो ज्या संघाला फायनल मध्ये आलाय. इथून जर पाहिलं तर फायनल मारायची आहे हीच इच्छा असेल दोन्ही संघाच्या मनामध्ये. दोन्ही संघाला पुन्हा एकदा या दुसऱ्या इनिंगच्या शुभेच्छा देईन. या फायनलच्या शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अमोल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उत्कर्ष पाटील आणि तिसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हर्षल. हो, बॅटची हलकीशी एज लागते. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी काढली जाईल. धावसंख्या 1 या ठिकाणी आकारली जाईल. आपण पाहतोय शुभ आरंभ या ठिकाणी मी म्हणेन आई भवानी धनसार संघाचं शुभ आरंभ होताना सिंगल रन्सने. उत्कर्ष पाटील स्ट्रायकिंग एंडवर. ओहो, इथे मात्र गडीबाद गडीबाद. धन्यवाद. अगदी पहिला गडी सस्त्यात बाद झाला. गोल्डन डकचा शिकार नक्कीच पाहायला मिळतोय. उत्कर्ष पाटीलच्या बॅट मधून कुठली रन्स नाहीये आणि आता मात्र आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय स्वीप शॉट खेळलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
इथून पाहतोय पुन्हा एकदा हर्षलच्या या चेंडूवर सुरेख क्षेत्ररक्षण अर्चू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण एफर्ट लावताना ही मॅच खूप महत्वाची आहे. सातपाडी संघ दर्शवून देताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी हवेत होता, फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. फटका चांगला आहे परंतु चेंडूला अडवलंय. हर्षल चांगली एफर्ट, चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. एक चेंडूचा खेळ झालाय, सॉरी एक गडी बाद झालाय. पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवलंय. 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिलं विकेट आल्यानंतर थोडस दबाव आहे परंतु दबाव मुक्त फलंदाजी करावी लागेल. अमोल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर हर्षद याला 18 मध्ये 28 बनवायचे आहेत. पार्थ काय म्हणशील, पहिला गडी बाद झाला ज्या पद्धतीने उत्कर्ष, त्या पद्धतीने जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग थोडेसे नाराज झाले आहेत. जे आपण पाहतोय दर्दिक प्रेक्षक वर्ग आहेत. उत्कर्षची बॅटिंग आज आपल्या घरील मैदानावर पाहण्यासाठी खास या ठिकाणी आतुर होते परंतु चेंडू खूप चांगला होता आणि तोच मोठा फटका मारण्याच्या नादात उत्कर्ष बाद झाला. नक्कीच खूपच सुरेख चेंडू होता, सुंदर. नक्की त्या चेंडूवर सिंगल आला नसता, एक रन धाव बदल असे विकेट देखील गेला नसता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आदित्य प्रभावित केलंय आदित्याने या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमी गोलंदाजी आदित्यकडून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आज चेंडू आपण पाहतोय पंच दोन्ही हात बाजूला करताना आपण पाहतोय एक्सरसाइज नक्कीच चालू आहे. आणि इथून जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय आणि वाईटच्या इशाऱ्यातून धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. 5 धावा आतापर्यंत 32 धावांचं लक्ष आहे. 5 धावा स्कोर कार्ड वर आहेत. इथून पाहायला मिळेल पुन्हा एकदा अर्षद. पुन्हा एकदा वाईट चेंडू, 2 चेंडू सॉरी ते मात्र दर्शवलं जात आहे. पाला ब्रश झालाय चेंडू, त्यामुळे पंच देखील आपला जो डिसिजन होतो तो माघारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय षटकातील 1 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आदित्य. कंट्रोल नाहीये, लक्ष नाहीये प्रॉपरली. बॉल खेळायचा आहे परंतु बॉल कडे नजर या ठिकाणी थोडीशी हटवली जाते आणि लेग बायच्या रूपाने ही रन्स नक्कीच काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 6 धावा स्कोर कार्ड वर आहेत. अमोल, इथून अमोलला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे, जिम्मेदारी आहे. फटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी दिवेश पाटील चेंडूला अडवतोय. रन्स मात्र कंप्लीट होईल. तुम्ही जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 7 धावा स्कोर कार्ड वर आहेत. चौथा चेंडू असेल या षटकातील. ऑनसाइड रिजनला इथे मात्र फटका सजवला होता परंतु आपण पाहतोय या फटक्यावर फक्त आणि फक्त 1 धाव. डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय. चर्चा केली जाते या स्पर्धेबद्दल, खूप चर्चा झाली. ही स्पर्धा अगदी नावारूपाने जर पाहिलं तर अगदी युट्यूबच्या माध्यमातून बहरली गेली. आपण पाहतो पुन्हा एकदा 8 धावा स्कोर कार्ड वर 1 गडीच्या मोबदल्यात. इथे मात्र आपण पाहतोय 1 सिंगल रन्स मिळेल परंतु आपण पाहतोय ही स्पर्धा अगदी लाईव्ह प्रेक्षेपण ज्याचं केलं गेलं आणि 12,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धाचा आनंद या ठिकाणी घेतला गेला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. धावसंख्या 9 धावा स्कोर कार्ड वर. चांगलं षटक या ठिकाणी. इथून जर पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये आणि तेच कारण बनतंय. इथून थोडस स्पीडअप वाढवावं लागेल ऐभवनी दंसार संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात इथे मात्र डॉट चेंडू आणि यावर जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 23 धावा. सचिन दादा कुठे गेले? सचिन दादा ऑर्केस्ट्रा
नक्कीच आगरी कोळ्यांचं हे गीत आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. अगदी सुरेख आपण पाहतोय आगरी कोळी दोन संघ आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, सातपाडी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धनसार संघ. फटका चांगला आहे गॅप मध्ये, इथे मात्र धन्यवाद. धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्ड वर 13 धावा, 11 चेंडू शिल्लक आहे आणि 11 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. 11-19 हा समीकरण प्रेषित आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय प्रहार, परंतु या ठिकाणी फटका सुरेख होता. दिवेश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय चांगले क्षेत्ररक्षण करताना. चेंडूला अडवलंय, रन्स मात्र 1 या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 14 धावा स्कोर कार्ड वर. अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 मध्ये 18 बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 18 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. फायनल मॅच, मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून थांबले गेले. नक्कीच 1.5 चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते मात्र फटका सजवायचा होता, परंतु चेंडूवर थोडेसे जर पाहिले तर लटकले गेले आणि तेच कारण बनलं. इथे मात्र आपण पाहतोय फटका सजवू शकले नाही. 15 धावा स्कोर कार्ड वर. आता मात्र 17 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. लेग बायच्या रूपाने ही रन्स या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल. 8 चेंडू आणि 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. 8 चेंडू 16 धावा पाहतोय आपण मॅचचं समीकरण. फटका इथे मात्र सुरेख होता, परंतु सुरेख होता. तर आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलला गेलाय. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. डॉट चेंडू नक्कीच टेन्शन वाढवलं जाईल. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अमोल बाद होतोय. धन्यवाद. ही धून आपण ऐकायला नक्कीच अगदी मनोबल झाले ज्या पद्धतीने आपण ही धून ऐकली गेली. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 4 चौकार या मॅच मध्ये जर पाहिलं तर या ओव्हर मध्ये जर आले तर मात्र आई भवानी धनसार संघ आपला विजय नक्कीच हासिल करू शकतोय. पण इथून जर पाहिलं तर योगेश आहे गोलंदाजी ट्रॅकवर. अगदी लेग कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. सुरेख गोलंदाज आहे आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. चार मोठे फटके मॅचचं समीकरण पूर्णपणे बदलून टाकेल. पहिले 2 चेंडू महत्वाचे असतील. योगेश आपल्याला वाळविते. आतापर्यंत 16 धावा झाल्या आहेत. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत.
अहो इथे मात्र आपण पाहतोय सरळ चेंडू खोला अलीकडे बाद. नक्कीच IPL मध्ये सर्वांचं आवडतं सॉन्ग इथे मात्र गुलाबी साडी आपल्याला ऐकायला मिळालं. प्रत्येक नक्कीच सॉन्ग वेगवेगळ्या डेलिकेटने वाजवत असताना साई प्रेमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षल पावडे यांच्याकडून लगातार जर 3 चौकार मारतायत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज कौशल. ते मात्र आपण पाहतोय हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईटचा इशारा आलाय. अगदी हर्षल पावडे म्हटलं तर या स्पर्धेचा एक हिस्सा धनसरचा एक हिस्सा बनलाय. बघूया पुन्हा एकदा. फटका चांगला आहे इथे मात्र क्षेत्ररक्षक परंतु डीप मध्ये आपल्याला पाहिजे धर्मेश नव्हता त्या ठिकाणी. चेंडूला अडवलाय. नक्कीच 18 धावा स्कोर कार्ड वरती. उत्कर्षाचा विकेट खूप महत्वाचा होता परंतु उत्कर्षाचा विकेट अगदी लवकर बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर लवकर गेल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी अडथळा निर्माण झाला. इथून जर संघ आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा बॅकफुटला जाताना 14 धावांची आवश्यकता आहे. येणारी चेंडू जर पाहिले तर 4 चेंडू आणि 14 धावा. 4 चेंडू 14 धावा अजूनही ही मॅच आहे. इथे मात्र पुन्हा एकदा योगेश सहजासहजी ही मॅच जिंकून देणार नाही हेच मात्र निश्चय मनामध्ये येत असताना 3 चेंडू आणि 14 धावा. फटका सुरेख आहे परंतु या ठिकाणी पहा मिस्टर धर्मेश काय एफर्ट आहे. चांगली एफर्ट नक्कीच आणि इथे गाडी बाद होईल. डायरेक्ट हिट झाले. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धर्मेशच्या माध्यमातून. थँक्यू सचिन दादा यांचं पुन्हा एकदा धन्यवाद म्हणेन. आज अगदी मजा आणली या टुर्नामेंट साठी. नोटचा कॉल आहे इथून मात्र चेंडू जाईल 4 धावांसाठी. दोन चेंडू आणि 9 धावा. विकेटचा जर विचार केला तर सातपाडी संघाचा फक्त 1 विकेट गेला होता. इथून जर पाहिलं तर आई भवानी धनसर संघाचे आतापर्यंत विकेट जर पाहिले तर 5 गडी बाद झाले आहेत. पहा क्रिकेट हा असा खेळ आहे क्षणिक अगदी कलटणी घेतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं खूप धावसंख्या होती परंतु 1 नो चेंडू आणि पूर्णपणे बदलून गेलंय. आता मात्र अजून एक खराब चेंडू जर आला तर मात्र 1000 रुपये कमवण्याची संधी देखील आहे कौशल्याला. 1 चौकार आलाय. इथून जर पाहिलं तर 3 चौकार नक्कीच यासाठी पाहिलं जाईल. 2000 रुपये इथे मात्र शेअर मार्केट वाढलेलं आहे. फटका इथे चांगला परंतु अडवलाय चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल. 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 8 धावा. आता मात्र आपण पाहतोय सामना या ठिकाणी फायनल. विजेता संघ चॅम्पियन संघ साई गणेश संघ.